तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बीज कांदा उत्पादनातील अनियन मॅगट्स आणि थ्रिप्स याच्या नियंत्रणाबद्दल थोडीफार माहिती बघणार आहोत. की या बियाच्या कांद्यामध्ये आपल्याला मुख्यतः दोन जे इन्सेक्ट्स आहेत त्यामुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळते. त्या दोन इन्सेक्टचं नाव आहे, एक आहे थ्रिप्स आणि दुसरं आहे अनियन मॅगट्स. तर याच्या नियंत्रणाबद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगणार आहे. की अनियन मॅगोट्स जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला क्लोरोफायरिफॉस ड्रीपद्वारे सोडणं हे आपल्याला गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत ते अनियन मॅगोट त्या बियाच्या कांद्यामध्ये राहील तोपर्यंत तुमचा प्लॉट खराब होण्याची शक्यता ही फार जास्त असते. कारण की तो एका कांद्यातून दुसऱ्या कांद्यामध्ये प्रवेश करेल, दुसऱ्या कांद्यातून तिसऱ्या कांद्यामध्ये प्रवेश करेल. त्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये जास्त नुकसान व्हायची दाट शक्यता असते आणि त्यामुळे पॅचेस पडू शकतात. म्हणून हे क्लोरोफायरिफॉस हे तुम्हाला ड्रीपद्वारे किंवा तुम्ही आळवणीसुद्धा करू शकता याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरा या कांद्याचा शत्रूच म्हणू आपण, तो म्हणजे थ्रिप्सचा अटॅक जर असला तर तुमचा कांदा हळूहळू पिवळा पडतो. आणि थ्रिप्स जे आहे ना, ते मेनली त्या जिथून त्याचं जे खोड आहे त्या खोडाच्या तिथं असतो. ते कधी कधी शेतकऱ्याला दिसत नाही आणि आपल्याला तो थ्रिप्सचा अटॅक कळत नाही. तर थ्रिप्ससाठी आपण इमिडाक्लोप्रिड प्लस फिप्रोनिल हे इन्सेक्टिसाईड आपण घेऊ शकतो. कारण की त्याचा सकिंग अँड चॉविंग पेस्टवर चांगला रिझल्ट आहे. आणि आपण सोबत स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकतो. स्टेप्टोसायक्लिन घेतल्यामुळे आपल्या कांदा पिकावरील येलो स्पॉटचं नियंत्रण चांगलं आणि प्रभावी आपल्याला पाहायला मिळेल. ते एक बॅक्टेरियासाईड आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत